हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. सकाळचं जे रुटीन असतं ते सगळं काही झालेलं आहे. नायसाची सुट्टी चालू झालेली आहे म्हणून खूप पसारा असतो अख्खा दिवस पूर्ण घरात. बट इट्स ओके, ती जेवढं पसारा करते तेवढं ती मला हेल्पसुद्धा करते उचलण्यात. पण नाही बोललं तरी आपला जो मी टाईम आहे तो आता कुठेतरी या समर वेकेशनमध्ये आपल्याला स्वतःला शोधायला लागतो, कारण मुलं आजूबाजूला आपल्या सतत असतात. एनिवे, सो घरातलं ऑलमोस्ट सगळं काही आवरलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही बाहेर जाणार आहोत. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजेलच, बट त्याआधी आय थॉट ऑफ शेअरिंग वन रिव्ह्यू विथ यू ऑल. म्हणजे जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सो आता सगळ्यांनाच माहिती आहे की हीट एवढी वाढलेली आहे ना बाहेर, की आपल्या सगळ्यांना आपल्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे. आणि ऑफकोर्स आपण सगळेच घेतो, पण खूपदा असं होतं की आपण राईट प्रोडक्ट यूज नाही करत आहोत आणि त्यामुळे आपली जी स्किन आहे त्याला प्रॉपर नरिशमेंट नाही मिळत, मॉइश्चराइज नाही राहत आहे, त्याचबरोबर हायड्रेटेडसुद्धा नाही राहत आहे. सो ह्या टाईमला आपण असं कोणतं प्रोडक्ट आहे जो यूज करू शकतो, जो लाईट वेटसुद्धा असेल आणि नॉन ग्रीसीसुद्धा असेल, म्हणजे लावल्यावरती ते चिपचिप सगळं फील नाही होणार. सो तसंच एक प्रोडक्ट आहे, तो आहे डर्माकोचा 5% प्रोपलिन ऑइल फ्री मॉइश्चरायझर विच सर्व्स अन एक्सिलेंट अल्टरनेटिव्ह टू एमोलिन क्रीम. हा जो ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे हा आपल्या स्किनला मॉइश्चराइज ठेवतो अप टू 48 आवर्स. अँड द बेस्ट पार्ट म्हणजे हे सुपर लाईट वेट आहे टेक्स्चरमध्ये आणि आपली स्किन अजिबात ऑइली आणि ग्रीसी फील नाही करत, प्रोव्हाइडिंग अ सॉफ्ट, सपल अँड हायड्रेटेड कॉम्प्लेक्शन. याच्यातला जो 5% प्रोपलिन ग्लायकॉल आहे तो सिक्युअर करतो मॉइश्चर आपल्या स्किनमध्ये आणि त्याचबरोबर प्रोव्हाइड लॉंग लास्टिंग हायड्रेशन. नंतर 1% यालुरोनिक ॲसिड मॉइश्चरला लॉक करतो, किपिंग द स्किन हायड्रेटेड ऑल डे लॉंग. त्याचबरोबर ह्यात सिरामिड कॉम्प्लेक्ससुद्धा आहे विच प्रोटेक्ट्स अँड स्ट्रेंथन अवर स्किन बेरियर प्रिव्हेंटिंग मॉइश्चर लॉस. सो इथे आपण एक छोटीशी टेस्ट करूया. माझ्याकडे ही एक मशीन आहे ज्याने आपल्या स्किनवरचा जो मॉइश्चर आहे तो टेस्ट होतो. सो लेट्स सी माझ्या स्किनवरती किती मॉइश्चर आहे, किंवा खूपच लो आहे की खूपच जास्त आहे. सो इट्स 18.5%, दॅट टू इन रेड लाईट, म्हणजे खूप कमी मॉइश्चर आहे माझ्या स्किनवरती. सो नाव लेट्स अप्लाय द डर्माको ऑइल फ्री मॉइश्चरायझर आणि मग त्याच्यानंतर आपण चेक. सो याचं ॲप्लिकेशन खूप सोपं आहे. तुम्हाला काही अमाऊंट ऑफ मॉइश्चरायझर तुमच्या हातावर घ्यायचं आहे अँड यू कॅन सी द टेक्स्चर. खूप लाईट वेट आहे, नॉन ग्रीसी आहे. त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या पूर्ण फेस आणि नेकवर अप्लाय करायचं आहे. तर ॲक्च्युली हे खूप लाईट वेट आहे, नॉन ग्रीसी आहे जसं मी मेन्शन केलं, आणि त्याचबरोबर इझिली ॲब्झॉर्ब होतो आहे स्किनमध्ये. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. डर्माकोचे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पलवर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोडसुद्धा यूज करू शकता ज्याच्यावरती 20% ऑफ आहे आणि माझा कुपन कोड आहे रचना 2024. डर्माकोचे प्रोडक्ट्स हे फ्रेग्रन्स खूप इझिली ॲब्झॉर्ब झालं आहे. नाव लेट्स चेक द मॉइश्चर लेवल ऑफ माय स्किन. So now it's 32% in green light. So yes, माझ्या चेहऱ्यावरती जो मॉइश्चर लेवल आहे तो इन्क्रीज झालेला आहे आफ्टर अप्लाइंग दिस डर्माकोचा ऑइल फ्री मॉइश्चरायझर. सो इट्स रिअली व्हेरी गुड. त्याचबरोबर डर्माकोने खूप छान इनिशिएटिव्ह घेतला आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय कराल, डर्माको विल लिंक युअर ऑर्डर विथ अ चाइल्ड दॅट दे हेल्प educate along with Bhumi. Dharmaco has empowered 15,000 plus students this year with their young scientist initiative. सो लेट्स गो. मी फटाफट नायसाला रेडी करते आणि पुढे कुठे आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून्ड आणि नक्की आपल्या स्किनची काळजी घ्या, कारण हीट खूप आहे. सो हायड्रेटेड ठेवा स्वतःला सुद्धा आणि तुमच्या स्किनला सुद्धा. सो लेट्स. सो येस, आता वाजले आहेत दुपारचे 3 वाजले आहेत. सो मस्त जेवलो आम्ही छान पोट भरून आणि आता चाललो आहेत बाहेर. छान दिसते, बघू बघू
नाईस. रेडी. नाईस आणि आजी रेडी. चल लेट्स गो. घेते चल. तुझं नाही आहे बाबू. चला चल हो घे चल. चल नाईसा वी आर लेट ऑलरेडी. कडीवर पण घे. आपल्याच मतांमुळे बनवले इतके मोठे मोठे पूल देशभरात. आमचं आयुष्य तर गेलं बेटा. आमच्या काळात फक्त फसवणं लटकवणं हेच कन्सर्न होतं, पण तुमच्यासाठी या सर्व मोठ्या मोठ्या गोष्टी करणारा एक माणूस बसलेला आहे. गेल्या 10 वर्षातला त्यांचा स्पीड बघ ना. आवडला का पिक्चर? नावावर उत्सुकता होती ना. फर्निचर हा मूवी बघून आलो आणि खूपच महेश मांजरेकरांचा खूपच छान मूवी आहे. आणि मला वाटतं ओल्ड इज गोल्ड ते सांगितलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी खरोखरच हा सुंदर पिक्चर आहे. आणि प्रत्येकाचा सगळ्यांचा एकत्र आवाज त्यांनी उठवलेला आहे. आम्हाला खूप छान आवडला पिक्चर आहे. त्याच्या मूल्यांनी घेण्याचं यंग जनरेशननी घ्यायला पाहिजे, कारण ते पॅरेंट्सला खूप टेकिंग फॉर ग्रँटेड घेतात. त्यांना असं वाटतं की ते मोठे झाले आणि आता आईवडिलांकडे लक्ष म्हणजे ते डायवर्ट होऊन जातं. त्यांनी ते विसरायला पाहिजे की जेव्हा ते लहान होते तेव्हा सुद्धा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना त्यांची साथ देऊन त्यांना एवढं मोठं केलं. पण जेव्हा त्यांना आता गरज आहे त्यांच्या मुलांची किंवा मुलांनी पण त्यांना तेवढंच सपोर्ट दिला पाहिजे, तेवढंच प्रेम सर्वात जास्त म्हणजे वेळ द्यायला पाहिजे. जे त्यांचं हेच आहे म्हणजे आई वडील करतात पण मुलांना त्यांची जाणीव नसते. फक्त 2 शब्द बोलतात कसे आहात तरी मी तेच म्हणजे ना आम्हाला एक्सपेक्टेशन्स काही नाही मुलांकडनं, पण ॲटलिस्ट 2 शब्द तरी विचारले की तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय हवं तरी पुष्कळ. मला ते 15 दिवस महिन्यापासून उत्सुकता होती हा मूवी बघण्याची. म्हणजे असं खूप जुनं फर्निचर नाव ऐकूनच असं वाटत होतं आणि खूपच त्या नावाप्रमाणे छान छान आणि छान सगळी आणि आगळं वेगळं आहे. खूप छान आहे, वेगळी स्टोरी आहे, इमोशनल आहे, हसणार आहे, खूप छान छान. त्याच्यावर टाकतो. आईला आवडले. भाऊबीजेला दिलेले आहेत ते कार्ड द्या मला, मी घेते. ते भाऊबीजेवाले दुसरीकडे यूज करा, आज मी देते. मी बोलतो ते नाही ऐकत. नाही द्या, मी नको ते मी करते स्वाईप. पोचलो आहोत गेटवे ऑफ इंडिया इथे, म्हणजेच कॉजवेला. थोडीशी स्ट्रीट शॉपिंग प्लॅन केलं आहे. गेल्या वेळेला 1000 रुपये दिलेले ना शॉपिंगला, आता 2,000 आठवतं का? मागच्या 1000 रुपये दिले आम्हाला. करायचं का चॅलेंज? नको चॅलेंज नको, असंच सिंगल बोलतो. आठवण आली.
नहीं आप 50 रुपये ऐसे आप बोल दो 400 रुपये। ज्या स्टोअरमध्ये घुसली ओरिजिनल बार्बीचे सगळे आयटम्स 5,000 ना 6,000. आम्ही जेवढी शॉपिंग करू शकलो तेवढी केली आहे, स्ट्रीट शॉपिंग. आणि आईने तर काहीच नाही घेतलं, व्यवस्थित फक्त बघायचं काम करतो. शॉपिंग मी शॉपिंग केली असं म्हणायचं. नाही मी पण केली आहे. एंडला आम्ही दाखवू ब्लॉगच्या की काय काय आईला घेतला एक ड्रेस, आईला एक टॉप, बाकी सगळी माझी शॉपिंग आणि माझी पण करत होते. हे तुझेच काही हिरवे का माझे आहेत? हिरवे कलर घेतले. नको होतं पण आपण रात्री चालू, दुपारचं तर नको झालंस. Close your eyes. And here comes the Barbie. बार्बी नाही आहे ती, काहीतरी वेगळी आहे. बाबा केस बघ तिचे किती ठेवले? 2 एकच. बघू बघू ते 750 मध्ये अशी मला दाखव ना आता. पैसा नको ठेवू. 4 मिनिटात वरली सिलिंग. ती नाही का मध्ये इथे किती पत्रे बित्रे लावलेले होते ना म्हणून. ते काय आहे हेच ब्रेसलेट पण आहे. कपडे नाहीत का? घे कपडे पण आहे. ते ऑलरेडी टाकून आणला, ऑलरेडीच टाकून गेला दिवस. खूप छान गेला, छान गेला दिवस. मला मज्जा आली. दुसरा दिवस उजडला. सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि आम्ही गेलेलो कॉजवे जे आहे कोलाबामध्ये. आपलं गेटवे ऑफ इंडिया आहे, ताज हॉटेल त्याच्या ह्या साईडला. आणि ह्यावेळेस आम्ही गेलो तर छान छान कलेक्शन आले. दरवेळेस तुम्ही जाल ना तर वेगवेगळं कलेक्शन. ऑफकोर्स थोडासा एक गॅप ठेवा, इमिडिएटली जाल तर ऑफकोर्स सेमच दिसणार आहे. सो मी हे असे 2 कुर्ती घेतलेत किंवा 1 पीस म्हणा, काय म्हणायचं आहे ते कसंही घालू शकतात, बिकॉज याला काही कट वगैरे नाही आहे. सो खाली लेगिन्स असं पण घालू शकतात आणि हे असं सुद्धा. सो हा एक रेड घेतला आहे आणि आज तर मी फुल बार्गेन केली. आणि एक घेतला आहे ग्रीन. त्यांनी सांगताना सांगितलेलं 650 का 700. सो मी त्याला सांगितलं 450 वगैरे. 450 मला वाटतं मी 400ला बोलली असेल तरी त्यांनी मला 400ला सुद्धा दिलं असतं. ग्रीन आहे हा. तो ग्रीन मी माझ्यासाठी आणलाय, रेड आणलाय फाल्गुनीचा. सो आता जे खूप ट्रेंडिंग आहे ते म्हणजे कॉर्ड सेट. हा मी फाल्गुनीसाठी घेतला, तिला पिंक कलर आवडतो. सो 3 पीस कॉर्ड सेट घेतलेला आहे. लाईक हे आतमध्ये खूपच क्यूट. त्याच्यानंतर दिस इज शर्ट त्याच्यावरती आणि पॅन्ट पर्पल इज छान वाटतंय. सो ह्याचं पण त्याने मला सांगितलेलं काहीतरी 750 950 हां 950 आणि मी घेतलं 650. सो बरं सुद्धा 3 पीस मध्ये आहे. तसंच सॉरी असं आहे, हा शेड आहे. ओके. आणि 2 पीस पण मी घेतलाय. ऍक्च्युली आता समर्समध्ये खूप चांगलं आहे आणि किती प्रकार आहेत त्यांच्याकडे. ओ माय गॉड, खूप सारे प्रकार आहेत. सो ह्याचे पण तो बोलला काहीतरी 750 आणि मी घेतला आहे 500. मला छान वाटली ही डील. कलर असे वेगवेगळे असे वायब्रंट असं क्यूट आणि पेस्टल कलर्स, ग्रीन, पिंक, पर्पल. त्याच्यानंतर असं चालता चालता एक दादा बाहेर उभे होते आणि ते म्हणतात की झारा, H&M असं त्यांच्याकडे क्लोथ्स आहे, म्हणजे जे सरप्लसवाले असतात ना ते. आणि त्याच्यावर आम्ही सेल लावले जे 200% सुरुवात आहे. आणि ॲक्च्युली होतं आतमध्ये 200% टॉप्स वगैरे होते.
मग 350 500 असं. मग मी त्याला विचारलं 1 पीस वगैरे आहे का. सो मला तिथे हे मिळाले आहे. सो ही काहीतरी 600 रुपीजला आहे. मला असं वाटतं हे जर मी त्या स्ट्रीटवरनं घेतलं असतं ना तर मी अजून थोडंसं बार्गेन वगैरे करून कमी करू शकले असते, पण ठीक आहे. मला हा कलर आवडला. त्याच्यानंतर हे सुद्धा काहीतरी 600 नाही, हे आहे 500. सॉरी 350. दिस इज फॉर 350. आणि मी अजून एक क्यूट ब्ल्यू ड्रेस घेतला आहे जो की आहे स्वीटीताईसाठी. ब्ल्यू छान आहे ना. सो हा पण आहे 600 रुपीज. त्याच्यानंतर आईंसाठी घेतलाय हा व्हाईटवाला शर्ट. तिथेच 350 रुपीजला. छान आहे, बघितल्यावरच आवडला हा. आईनं परफेक्ट झाला सुद्धा आहे. आणि आईला सुद्धा एक लॉंग 1 पीस घेतलाय जो ती घेऊन गेली. ही होती माझी शॉपिंग. सनीने पण बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे. त्याने लास्ट टाइम पण घेतलं, त्याला आवडलेलं आणि त्याला बरोबर माहित होतं की शॉप कुठे, म्हणजे तो मुलगा कुठे उभा असतो. सो हे त्याने जे टी शर्ट्स घेतलेले आहेत हे 200 रुपीज ईचला घेतले. क्वालिटी पण मस्त आहे. व्हाईट, ग्रीन अँड ब्लॅक. ओ वाव, दिस इज नाईस. हे छान आहे रे, मस्त. आणि हे जे त्यांनी घेतले ठीक आहे. आणि हे जे शर्ट त्यांनी घेतले ते अरे वा छान आहे. सो हे काहीतरी 650ला त्याचं सांगितलं. त्यांनी सनीने घेतलं हे 400 रुपीजला. क्वालिटी पण मस्त वाटते. हा एक शेड आहे आणि हा एक शेड. नाईस. आणि नायसा मॅडमने घेतली ही डॉल, जिला ती आता घेऊन झोपली आहे जवळ. सो अशी होती आमची शॉपिंग आणि छान होती. याचा दिवस मस्त होता. थकलो, वाजले आहेत 1:30. आणि ॲक्च्युली सुरुवात छान झालेली. छान मूव्ही पाहिला. आणि नेहमीच आम्ही तुम्हाला तेच म्हणत असतो आमच्या ब्लॉग्सच्या माध्यमातून. आम्ही जेव्हा आमच्या आयांना घेऊन जातो, मी हे आधीसुद्धा सांगितलं आहे, दे डोंट एक्सपेक्ट टू मच फ्रॉम अस. दे जस्ट एक्सपेक्ट की तुम्ही आमच्याबरोबर थोडंसं टाईम स्पेंड करा. सो मी, सनी, वी ट्राय आवर बेस्ट की आमच्याने जेवढं होईल ना आम्ही त्यांना खुश ठेवू. कारण त्यांनी आजपर्यंत आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि अजूनही करतायत, न बोलता खूप काही करतायत. सो इट्स आवर टर्न नाउ. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन तो जो मूवी आहे ना नक्की बघा, नक्की तुमच्या फॅमिलीबरोबर बघा. आणि बघण्यासाठी बघू नका, पण त्यातनं काही ना काहीतरी घ्या. तुम्हाला सुद्धा समजेल मी म्हणजे काय झाले बोलते. सो चला मग, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.